IPS पूजा खेडकर यांच्या प्रकरणानंतर स्पर्धा परीक्षेतील काही जे प्रकरण आहेत ते समोर येत आहेत आणि अपंगत्वाचे दाखले दिल्याचं अनेकांनी समोर आलेलं आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत RTI कार्यकर्ते विजय कुंभार सर आहेत। सर नेमकं काय सांगाल, कारण तुम्ही म्हणताय आणि त्या पद्धतीचं ट्विट देखील केले की अनेकांनी म्हणजे आधी अपंग नव्हते मात्र नंतर अपंग झाले, नेमकं काय आहे हे सर्व? बरेच विद्यार्थी आणि ज्यांना जॉब घेताना सुद्धा अनेकांनी आपण अपंग असल्याचे वेगवेगळी सर्टिफिकेट दिलेली आहेत। काही जण तर अपंग अचानक मोठे झाल्यानंतर झालेत, पहिल्यांदा वेगळं अपंगाचं प्रमाणपत्र, नंतर दुसऱ्यांदा 2 वर्षांनंतर आणखी तिसरंच अपंगत्वाचं प्रमाणपत्र, असे अनेक प्रकार आता समोर येत आहेत। याच्यामध्ये ज्यांनी बोगस प्रमाणपत्र दिलेले आहेत ते वर्षानुवर्ष नोकरी करत राहतात, परीक्षेत पास होऊन त्याचा लाभही मिळवतात, तेही नोकरीत जातात। तर अशा विद्यार्थ्यांची आणि कर्मचाऱ्यांची चौकशी करावी, त्यांच्या या बोगस सर्टिफिकेट चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी काही जणांनी तर नोकरीत लागल्यानंतर अपंग झालेले ते बढती मिळवण्यासाठी, तर अशा लोकांची चौकशी करावी आणि UPSC आणि MPSC चे निकाल जोपर्यंत यांच्या सर्टिफिकेटची पूर्णपणे खात्री केली जात नाही तोपर्यंत जाहीर करू नयेत, अशी मागणी मी पंतप्रधान माननीय मोदीजी आणि महाराष्ट्राचे शासन यांना केलेली आहे। काही राज्यामध्ये त्या दृष्टीने हालचाली सुरूही झालेल्या आहेत। सगळ्या राज्यामधले सगळे कर्मचारी आणि जे काही परीक्षार्थी असतील त्यांची चौकशी झाली पाहिजे, कारण या प्रकारामुळे जे गरजू आहे, जे खरंच मेहनत करतायत, ज्यांना खरंच नोकरीची गरज आहे, त्यांच्यावर अन्याय होतोय ते, आणि हा एक प्रकारचा क्राईम आहे। त्याच्यामुळे चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी पंतप्रधानांकडे केलेली आहे, MPSC कडे केलेली आहे, UPSC कडे पण केलेली आहे। आता ज्या IAS अधिकारी आहेत पूजा खेडकर यांच्या बाबतीत नेमकं काय समोर आलं होतं? आधी त्या खरंच अपंग दिव्यांग होत्या का? नव्हत्या असं दिसतंय, कारण जे काही आज बातम्या येत आहेत त्यानुसार त्या पहिल्यांदा त्यांचं पहिलं प्रमाणपत्र आहे जे ते 2018चं आहे, दुसरं प्रमाणपत्र 2020चं आहे आणि तिसरं दोन्हीचं मिळून काढलंय ते 2021चं आहे। म्हणजे त्यांच्या अपंगत्वामध्ये अशी सारखी उलाढाल काहीतरी होत गेलेली आहे आणि हेच सगळं संशयास्पद आहे। म्हणून तर त्यांच्याबद्दल आणि एकूणच सगळ्या अशा प्रकार, कारण त्यांचं उघड केल्यानंतर इतरांच्या बद्दल तक्रारी येऊ लागलेल्या आहेत। त्यामुळे या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे, कारण हे कुणाच तरी हक्क लुबाडतायत, डावलतायत, त्यांच्यावर अन्याय करतायत, त्यामुळे चौकशी झालीच पाहिजे। या स्पर्धा परीक्षेमधील जे विद्यार्थी आहेत त्यांच्याबाबत सगळ्यात जास्त ही प्रकरण आहेत? नाही, असं काही नाही, भरपूर प्रकार आहेत। जे नोकरीत आहे त्यांच्या बाबतीत असं आहे, अशी बोगस प्रमाणपत्र देणारी मंडळी शासनात पण आहेत आणि बाहेर सुद्धा असे बोगस प्रमाणपत्र देणाऱ्या टोळ्या आहेत। त्या टोळ्या काही 20,000 40,000पासून ते 5-7 लाख 25 लाखापर्यंत रकमा घेऊन अशी प्रमाणपत्र देत राहतात। त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। सरकारने यावरती पायबंद आणले पाहिजेत? आणलेच पाहिजेत। म्हणून तर एवढा पत्रव्यवहार किंवा आपण जे करतोय ना, किंवा आता विद्यार्थ्यांच्या तक्रारी येत आहेत, वेळ पडली तर बघू, आपल्याला गरज पडली तर कोर्टातही जावं लागेल, पण मला वाटतं ज्या पद्धतीचं वातावरण आता आहे त्यानुसार कारवाई काही ना काही होईल असं वाटतं। तर स्पर्धा परीक्षेतील आणि त्याचबरोबर शासकीय नोकरीतील अनेक जणांनी बोगस अपंगत्वाचे दाखले देऊन नोकरी मिळवलेली आहे आणि त्या सर्वांची चौकशी व्हावी अशी जी मागणी आहे ती RTI कार्यकर्ते विजय कुमार यांनी केलेली आहे। त्यामुळे याकडे सरकार कसं लक्ष देतं आणि त्यांची मागणी पूर्ण करतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कृष्णा पांचाळ, मुंबई तक, पिंपरी चिंचवड, पुणे।